नाशिकमधील नॅशनल बँकेतील बोगस एफडी प्रकरण ताजं असतानाच नगरमध्ये देखील आता तशीच घटना घडली आहे। अहमदनगर इथं एका मल्टीस्टेट बँकेकडून ठेवीदारांना गंडा घातल्याचा प्रकार घडलाय। फसवल्या गेलेल्या ठेवीदारांनी फसवणुकीसंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली आहे। 113 ठेवीदारांची 5,74,00,000 फसवणूक झाली आहे। नगर जिल्ह्यातील तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये फसवणूक झालेल्यांनी तक्रार दिली आहे। 7 संचालकांसह अध्यक्षांवर यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय। 14.40% व्याजाचा आमिष देण्यात आल्याचा आरोप या ठेवीदारांनी केला। मुदत पूर्ण झाल्यानंतर पैसे काढण्यासाठी गेलेल्या ठेवीदारांना पैसे देण्यात टाळाटाळ करण्यात आल्यानं फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं। मुदत भरली आमची पावतीची तर मी आणायला गेले आणि तिथे शिपाई लोकच होते, फक्त मॅनेजर वगैरे कोणीच नव्हते। तर ते म्हणायचे 2 दिवसांनी या 2 दिवसांनी या, असं 15 दिवस लावले। साहेब येतील साहेब येतील, तर साहेब काही येईनाच। मग आम्हाला लक्षात आले की आपली कुठेतरी फसवणूक होतीये। मग आम्ही SP ऑफिसला गेलो, तिथं अर्ज केला रीतसर। तर तिथे असं लक्षात आलं की आपल्यासारखेच अजून 112 लोक आहेत, आम्ही धरून 113 लोक होत आहेत। आणि त्यात काही धुणं भांडे करणाऱ्या बायका पण आहेत, काही किराणा दुकानवाले आहेत, सगळे सर्वसामान्य लोकच व्याजाला या बुलले आणि त्यांनी गुंतवणूक केली आणि 3 वर्षातच पळून गेले। आम्हाला वाटायचं नवीनच बँक चालू झाली राहील।